बीड जिल्ह्यातील गेवराई विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित आपल्या बरोबर आहेत। विजयसिंह पंडितजी, आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तुमच्यावरती खरं तर सडकून टीका केलेली आहे। ते म्हणतात की कुठेतरी जातीयवाद पसरवण्याचा काम जो आहे तो राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांकडून केला जातोय। खास करून तुमचं नाव घेतलं विजयसिंह पंडित, त्याच्यानंतर प्रकाश सोळंकेंचं नाव घेतलं की तुम्ही मोठे मोठे होर्डिंग जे आहेत ते मनोज जरांगे पाटलांचे लावता आहात आणि त्याच्यामुळे कुठेतरी जातीय सलोखा तोडण्याचं काम जे आहे ते तुमच्याकडनं होतंय असं थेट त्यांनी तुमच्यावरती आरोप लावला। मी जे आहे या श्वानावर जे प्रीपेड श्वान आहे याच्यावर कसलीही प्रतिक्रिया देणार नव्हतो, कारण गेल्या 3-4 दिवसापासून तो भुंकण्याचं काम करतोय। परंतु आज मला असं जाणवलं वाटलं की याचं जे काही षडयंत्र आहे याच्यात जे काही हा करण्याचा प्रयत्न करतोय केविलवाणीपणे तो आपण हाणून पाडला पाहिजे। आणि तो प्रयत्न ह्याचा असा आहे, गरजवंत मराठ्यांचा जो काही लढा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये उभा केलाय, लढला जातोय, शांतपणे हे सगळं केलं जातंय। आपल्या न्याय मागण्यासाठी सर्व मराठा बांधव त्यांच्याबरोबर उभा आहे। आणि आता ही जी काही लढाई आहे ही लढाई मला असं वाटतं निर्णायक अशा टप्प्यावर येऊन ठेपलेली आहे। आता उद्याच्या 29 तारखेला मनोजदादांच्या नेतृत्वाखाली जे काही आझाद मैदान येथे आंदोलन शांतपणे उभा केलं जातं आहे तसं आव्हानही त्यांनी केलं आहे। ते आंदोलन जे काय आहे हा लढा कुठंतरी याला गालबोट लावायचं, ह्याला कुठंतरी खोडा घालायचा, हा केविलवाने प्रयत्न हे श्वान करत आहे। त्याच्यामुळं मला असं वाटलं की आपण ह्याच्यामध्ये कुठंतरी आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे। मी म्हणलं 3-4 दिवसापासून याचं चालू आहे। वास्तविक पाहता मी त्याचं काहीतरी प्रतिक्रिया बघितली, हा जो कोण आहे काय हाके फाके कोण आहे हा, याची प्रतिक्रिया मी बघितली की मी येतो, मी हे करतो, मी ते करतो, मी तिथं येतो। अरे मी नाही ना, मी ह्याच्याकडे लक्ष देण्यासारखा एवढा हा अदखल पात्र आहे। यांनी याच्यापूर्वी प्रयत्न केला आहे, याच्यापूर्वीही अशाच पद्धतीनं ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये जे काही माझ्या गेवराई मतदारसंघामध्ये माझ्या भागामध्ये सगळे एकोप्याने राहतात हे सांगतोय मी तुम्हाला। एकदम एकीने ह्यांचे मराठा समाजाच्या प्रश्नासाठी आमचा ओबीसी बांधव सुद्धा बरोबर आहे आमचा, पण ह्याच्यामध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतोय। त्याच्यामुळं मला ही प्रतिक्रिया या ठिकाणी द्यावी लागते। मी आपल्या माध्यमातून आव्हान करेल की आमच्या मराठा समाजातील बांधवांना, आमच्या सहकार्यांना त्याला काय भुंकायचं आहे ते भुंकू द्या। आणि हे श्वान जे म्हणतोय मी तुम्हाला, हे श्वान कसं असतं, 2 प्रकारचे श्वान असतात। एक श्वान हे जातीवंत श्वान असतं जे दुर्जनांपासून आपलं रक्षण करत असतं, गार्डनिंगचं काम करत असतं एक श्वान। आणि दुसरं श्वान जे असतं ना त्याला स्ट्रीट डॉग म्हणलं जातं, स्ट्रीट डॉग। त्याच्यावर आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला तुम्ही पायबंद घाला अशा पद्धतीचे निर्देश दिले। असं हे स्ट्रीट डॉग आहे, ह्याच्याकडं ह्याच्या क्रियेला प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही। मी आपल्या माध्यमातून आव्हान करल, विनंती करन माझ्या सहकार्यांना, समाज बांधवांना, हा म्हणतो मी यायलो तो यापूर्वी आलेला आहे तिथं। यापूर्वीही विधानसभा 2024ची निवडणूक हे श्वान, हा दलाल जो काही आहे तिथं आला, याने वंचितच्या उमेदवाराकडनं त्या व्यक्तीकडनं पैसे घेतले आणि खूप फिरलाय, गल्ली बोळात फिरलाय, तिथंच होता। त्याचे परिणाम, त्याचा रिझल्ट काय आला हे सांग ना म्हणू तू। त्यांनी ज्याचा प्रचार केला ना त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी अनामत रक्कम जप्त झालेली आहे। या विधानसभेच्या निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेलं आहे, त्याला तिथून हाकलून दिलंय। अजून यायचंय तुला, येऊन तुझं स्वागत आहे। पण ह्याच्यामुळं अशा या गावरान आणि त्या ठिकाणी उडाणटप्पू, आमच्याकडे म्हणतात मोकाट कुत्रे, तसं हे मोकाट श्वान, हे दलाल याच्याकडं लक्ष देऊन या आपल्या जे काही लढाई हे कुठंतरी जे काय आहे थांबला नाही पाहिजे, याच्यात कुठं गालबोट लागलं नाही पाहिजे। शांततेनं आपल्याला 29 तारखेच्या आंदोलनासाठी
सर्व मराठा बांधवांना मी आपल्या माध्यमातून विनंती आवाहन करल की आपण शांततेत या. पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, आपण घाई गडबड न करता गरजवंत मराठ्यांचा लढा जो मनोजदादा जरांगे पाटलांनी उभा केला आहे त्याच्यासाठी आपण शांततेने मुंबई येथे येणे. परंतु मनोज हाके सातत्यानं हे आरोप लावतात आहेत की अजित पवारांचे खास करून आमदार जे आहेत ते कुठेतरी जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न करतात आहेत. कुठेतरी मनोज जरांगे पाटलांचे मोठमोठे होर्डिंग लावणं, त्यांच्यासाठी गाव बैठका घेणं, हे काम आता तिथचे स्थानिक आमदार करतात आहेत. त्यामुळे हा संपूर्ण जातीयवाद जो आहे तो तेढ निर्माण होतोय. हे राजकारण आणि हे समाजाचा विषय, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अजितदादा पवार साहेब हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विधानसभा सदस्य आहे. आम्ही राजकारण आणि समाजकारण हे सामाजिक विषय हा एक करत नाहीत. आणि होर्डिंग लावलं म्हणजे त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह त्याच्यावर मजकूर आहे का? त्याच्यामध्ये कसा तिढा निर्माण होतो? एक होर्डिंग लावलं म्हणजे त्याच्यामध्ये तिढा निर्माण होतो. ह्याला फक्त आणि फक्त काहीतरी कुदांड काढणे ज्याला म्हणतात, काहीतरी मध्ये काढायचं, काड्या करायच्या, आणि हा प्रिपेड आहे. ह्याला कोण चार्ज करतं, हे चार्ज केला की तो पळतो. आलं का लक्षात? ह्याला कोण चार्ज करतं, काय करतं, हे मला सगळं माहिती आहे. वेळ प्रसंगी ते आम्ही सांगू, जगासमोर आणू. परंतु ह्याच्यामध्ये हा राजकीय विषय न घेता हे माझ्या गरजवंत मराठ्याची लढाई आहे. त्याच्यासाठी मी एक त्या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून त्या समाज घटकाबरोबर राहणं ही माझी जबाबदारी आहे. आणि त्या अनुषंगानं मी एक तिथं त्यांच्याबरोबर ठामपणे उभा आहे. परंतु सातत्यानं तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत अजित पवार यांच्यावरती सातत्यानं टीका करणं हे मनोज लक्ष्मण हाके करत असतात. याकडे कसं पाहता? कारण की यापूर्वी देखील अजित पवार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांवरती एकेरी भाषा, खालच्या स्तरावरची संपूर्ण टीका लक्ष्मण हाकेंनी केली आहे. आणि आता अजित पवारांवरची टीका थांबली गेली आणि आता तुमच्यावरती ते एकेरी भाषेत आणि असभ्य भाषेत तुमच्यावरती टीका करतात. कसं हा अदखल पात्र आहे. मी तुम्हाला म्हणलं ह्याची दखल घेण्या इतका हा मोठा नाही. मी मुंबईमध्ये त्याला पाहिलं मंत्रालयात कशी दलाली करतो तो. मी पाहिलं म्हणजे मी तर त्याला कधी म्हणजे समोरासमोर भेटलोय नाही, पण आमचे लोक सांगतात हा इथं मंत्रालयामध्ये कशा पद्धतीनं दलाली करतो, काय करतो. त्याच्यामुळं हा अदखल पात्र आहे. त्या ह्यांनी कुठंतरी आपण पिक्चरमध्ये यावं, आपण लाईमलाईटमध्ये यावं म्हणून हा सातत्यानं अशा पद्धतीनं खालच्या पातळीनं अश्लाघ्य भाषेमध्ये मोठमोठ्या नेत्यावर, मोठमोठ्या लोकांवर, विशेष करून मुद्दामून जे काय आहे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांवर विनाकारण टीका करायची आणि कसं हे करता येईल, बुद्धिभेद करता येईल असा ह्याचा प्रयत्न असतो. पण ह्याला आम्ही थारा देणार नाहीत आणि ह्याच्यावर आम्ही काम करत नाहीत. आम्ही समाज जीवनामध्ये, राजकीय समाज जीवनामध्ये गेल्या 50-60 वर्षापासून शिवाजीराव पंडित कुटुंबीय काम करत आहे. म्हणजे शिवाजीराव पंडित माझे वडील ते 3 वेळेस त्या ठिकाणाहून आमदार होत आहेत. माझे बंधू तिथून त्या ठिकाणी त्यांना लोक निवडत आहेत, आमदार होत आहेत. आणि त्याच मतदारसंघातून मी पण मला प्रतिनिधित्व करण्याची संधी भेटली. ही कशामुळं? आम्ही सर्वसमावेशक आहेत. सर्व समाज घटकाला ज्याला ज्याला जे जे विषय आहेत त्याला न्याय देण्याची भूमिका, व्यापक दृष्टिकोन आमचा आहे म्हणून हे निवडून देतात. अशा ह्या श्वानांना, ह्या कोल्या कुत्र्यांना आम्ही थारा देत नाहीत. एक शेवटचाच प्रश्न, परंतु तुम्ही म्हणतात की लक्ष्मण हाके हे श्वान आहेत वगैरे वगैरे, तुम्ही टीका करतात. परंतु तुमच्याच जिल्ह्यातले काही नेते ह्या सगळ्यांना बढावा देतात असं वाटत नाही का? कारण की धनंजय मुंडे जे तुमच्या जिल्ह्याचे नेते आहेत, आमदार, मंत्री राहिले आहेत, त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष्मण हाके यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते. नाही, मला ते नाही सांगता येणार की कोण ह्याला काय करतं. आता माननीय आमदार धनंजयजी मुंडे साहेबांचा विषय तुम्ही आता हे करताय, पण ते मला सांगता येणार नाही कोणत्या कार्यक्रमात ते उपस्थित असतात किंवा त्यांची ते पाठराखण करतात. हे मला अशा गोष्टीत मला भाष्य करता येणार नाही. परंतु हा अदखल पात्र आहे, मी एवढंच सांगेल. ह्याच्याकडे लक्ष देण्याची काही गरज नाही. आपल्या माध्यमातून माझ्या भागातील लोकांना मी विनंती करेल की आपण ते शांततेने, संयमाने त्या ठिकाणी या गोष्टीकडे पाहू.
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आमदार विजयसिंह पंडित होते. त्यांनी लक्ष्मण हाके यांच्यावरती जोरदार टीकास्त्र डागलेलं आहे की लक्ष्मण हाके जे आहेत ते कुठेतरी स्ट्रीट डॉग आहेत आणि त्यांना कुठेतरी आवरण्याची गरज आता आलेली आहे. आणि लक्ष्मण हाके यांचा रिचार्ज कोण भरतं आणि ते कशा पद्धतीने बोलतात ह्याचा सगळा पुरावा माझ्याकडे आहे आणि वेळ आली तर तेही देईन, असं थेट म्हणणं जे आहे ते आमदार विजयसिंह पंडित यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.